मंडळी, पहिल्यांदा सगळ्यांना शुभ सकाळ. आणि आता आमची पालखी निघणारच आहे. आणि आता आम्ही पुढे आलो. आता आम्ही 5चा टायमिंग गेला. आता 4 वाजून गेलेत. डीजे तर लवकरच लावला आहे. तर चला आता बघूया किती वेळात निघते पालखी. तर आता आम्ही जाम पुढे आलो. आपली पालखी आता निघण्याचं असं वाटतंय. तर आम्ही खोपोली गावाच्या कामांना लागलो बघा. तर आता बघायला आम्हाला आता 5 मिनिटानंतर घाट चालू होणार आहे. तर चला चढताला घेतले आम्ही. भरपूर फुगले आम्ही सगळी. लेवल झाली सगळ्यांची. आणि पालखी घ्यायला जास्त बरं नाही आहेत. तर असं लांब झाले सगळं. ते वेगवेगळे आले. पालखीच्या गाडी पोरं पण नाही सांगा, माहिती द्या. ते पण तर आता आम्ही थोड्या वेळा शिंगोबाच्या इथं पोचू. बघा तिकडे सोन्याच्या किरणानं गार गार धुक्यानं कारल्याचा डोंगर सजू दे. कारल्याच्या डोंगरानं आईचे देवलाव कल सोन्यानं लख लखू दे. माथ्यावर भंडारे लागू दे, माझे माथ्यावर भंडारे लागू दे. दर्शन आई माऊलीचं घडू दे. तर आता पालखी आम्ही इथे शिवबाबाच्या मंदिराच्या इथे ठेवले. तर आता इथं आमचा सकाळचा नाश्ता असतंय. तर आता शिवबाबाचं दर्शन घ्यायला आई माऊलीचा बोलाय आई माऊलीचा उद बोलाय कारले भाज्या येणार. दर्शन झालं आमचं. टॉप असणार आहे म्हणजे ते नाश्ते असणार आहे. आम्हाला पण दर्शन झालं. सकाळचा नाश्ता काय आहे. जरा जरा नाश्ता सुरुवात केलेली आहे. तेव्हा कसं जातात रुपयानंच जातात. मी पण घेतलेला आहे नाश्ता. कांदा पोहे. तर इथे माझी आता लेवल झालेली आहे. तर पालखी पण थोडी आता पुढे गेले. पालखीपासून थोडा मी मागे आता. तर एकदा पालखीच्या मागं राहतो म्हणजे आता मागंच राहील असं वाटतंय मला. तर बघूया पुढे जाताना येत असलं तर फास्ट चालतोय. तर आता बघा एकदम स्लो चालते बघा. खूप पाय पण दुखतात.
स्लो स्लो म्हणजे बघा अशी अवस्था होते. आणि दीपेश रोकडे बघा त्याची पण लेवल झालेली दिसून येते बघा. चला आता बघूया किती पालखी दूर गेलेली आहे. चला तर आता आज पाय टाकायची सुरुवात केलेली मी. तर आता पालखी पण दिसते म्हणून समोर बघा. तिथे पालखी समोरच आहे. तर आता फास्ट चालतोय. तर पुन्हा एकदा पालखी गेले खूप पुढे. तर आलतो फास्ट पण नाही भेटली. तरी पण फास्ट चालू आहे पालखी. तर आता मी भावेश आणि गिरीश मांगे त्यांच्यावर थोडा थांबतोय इथे. तर चला बघू शकता आल्यात भावेश आणि गिरीश. त्याची वाट बघत बसलेलं मी बघा. तर निघतोय. पालखी तर खूपच पुढे गेलेली आहे आमची. त्याची वाट बघत बसलेलो मी पण पालखी पुढे गेली म्हणून. तर आता पालखीला आम्ही आता गाठू पुढे जास्ती असंच जाऊ आता. तर चला. तर मंडळी आम्ही काय पोचू शकलो नाही पालखीच्यापर्यंत. तर पालखीच आता पुढे थांबले. आमचे लोणावळा ब्रिज खाली पालखी थांबते चहा नाश्त्यासाठी. चहा आणि खारी बिस्किट असते. तर इथे लोणावळा ब्रिज खाली थांबते. तर आता आम्ही पोचू आता थोड्या वेळात. पालखी इथून दिसते बघा. सगळं टेम्पो लागलेले आहेत. पाहू शकता पालखी इथे थांबले. आणि हे चहा बिस्किटा खायची सुरुवात पण केली बघा. आमच्यावर काय थांबलं नाही. हे आमच्या गावातली पोरं काय सुधारणा नाही. जाईल तिकडे सारखी हे बघा. आता काय चोरदान काय माहिती तशी फलं आहे काय माहिती. बारीक फलं ती मधलीची फलं बोलतात ती खायला दिसतात बघा. तर मंडळी तर मी कधी चहा पित नाही. फक्त आपला एकविरेची पालखी असते तेव्हाच मी चहा पितो बघा. अख्खा टोप एवढा मोठा चहाचा आहे बघा. सगळं संपवायचे बोलला मला म्हणून प्यायला. चला तर मंडळी आमचं चहा बिस्किट खाऊन झालेलं आहे. तर आता आम्ही चाललोय पुढे. पालखी येईलच मागे असते. तर कारण की पालखी खूप पुढे जाते म्हणून आम्ही लवकरच निघलो आहे. तर 5-10 मिनिटांत पण पालखी निघेल. तर बघा भावेश गिरीश. चला पालखी पण बघायला भेटेल तुम्हाला पुढे येईलच. आता आमच्यात अजून 2 पार्टनर वाढलेले त्यांचा अमोल निकेश. तिला गिरीश काय करते बघा. डोक्यानं वॉल आले वाटते. आणि हे फक्त गाडीवर जाणार. आम्ही पदयात्रा म्हणजे पदयात्रा असं चालतच जाणार. आईच्या भेटीला पालखी आपली म्हणजे चालतच जाणार. आणि इथे बघा साईबाबाचं पिक्चर काढलं आहे मस्त. आणि पालखी घेताना पण दाखवले बघा. आणि साईबाबाचं मंदिर पण दाखवलं आहे. आणि आई माऊलीचं पण दाखवलं आहे बघा. आणि परत मंदिर पण दाखवलं आहे. तर ही रोज गाडी बघा. प्राचीन गाडी एकदम प्राचीन गाडी बोला तरी चालेल. तर ही कुणी गाडी नेली ना तरी परत इथेच येऊन थांबते. परत ही गाडी परत रिटर्न येते म्हणून ती गाडी इथेच अशीच राहिली. तर आता समोर बघा खूप साऱ्या बकरी आलेल्या आहेत. त्याच्यावर नेऊ का खायला. खूप सारे आहेत.
पुन्हा एकदा इथं पालखी आमची थांबलेली आहे चहाच पिण्यासाठी सगळ्यांना. तर लोणावळामध्ये लोणावळा सिटी पालखी बघा, पालखी इथेच ठेवली आहे. ऑलरेडी मी चहा पिऊन आलोय. जास्त पिऊन आम्ही चाललो होतो प्यायला. दोन शब्द बोल. खायला बघ आता पालखी चला. तर इथे आता 10-15 मिनिटाचा आमचा ब्रेक झाला चहाच पिल्यानंतर. तर आता आम्ही निघतोय पुढच्या प्रवासाला. एकदा बसलं का पाय असं आकारतो ना, एकदा फ्री झाल्यावर मग सरळ आता डायरेक्ट माहेर घरला. तर आता जाम बरं वाटतंय. तर आता आम्ही पोचलोय माहेर घराला. 15 मिनिटं पोचलो. चला तर आता आम्ही ते थांबलोय काकसाईला. तर आता आम्ही थोड्या वेळातच पोचू माहेर घराला. तिथे दर्शन घेऊ काल भैरवाचं. नंतर तिथून निघू आपल्या स्पॉटला, म्हणजे आपली जागा असणार आहे तिथे वस्ती. चला चला. तर आमची पालखी काढलेली आहे. आता आम्ही माहेर घरी दर्शन घेण्यासाठी जायचं. आता पोचू थोड्या वेळातच. चला चला. तर मंडळी फायनली आम्ही आता पोचलो आहोत बघा. आता 5 फेऱ्या मारतो माहेर घरी. पुढच्या वर्षी लग्न फिक्स. हां पालखीच्या 5 फेऱ्या मारायला लागतात आपल्या मंदिराला. तर आता काल भैरव देवस्थान आणि देवीचं माहेर घर. माते की चला फायनली पोचलो होता काल भैरव मंदिरामध्ये. चला तर मंडळी आता फायनली आम्ही आता माझ्या घरी बसलो आणि काल भैरवाचं पण दर्शन झालंय आमचं. पुन्हा एकदा खेळण्यासाठी तयार. चला
तर आता काय भैरव मंदिरामधून आता पालखी आपली काढलेली आहे. तर आता डायरेक्ट आता आपण जाणार आपल्या ठिकाणी, तिथं आपली वस्ती असणार आहे. तर उद्या आपली पालखी परत वरती घेऊन जायचं आहे एकविरीच्या तिथीला. बघा चला. तर अक्षरशः दमलेले आहेत तिघं पण. बघा चाल बघा त्यांची एकदम स्लो, माझ्या गतनी चालतच नाही. चला तर मंडळी आता फायनली पोचलो आहे गावामध्ये. तर बघा मार्केट भरलं आहे, एवढं ना भरला. तर पालखी तर आमची गेली असेल, पोचली पण असेल. तर हे साईडला आहे आमचा जागा त्या साईडला. तर चांगलं तिकडे तर पालखी पुढे गेली, कारण की दरवर्षीप्रमाणे मी मागत असतो इथून माहेर घरापासून पालखी पुढेच जाते. तिथून पोचता कधी पोचता असं होते. इथून वाट नसेल, बंद असेल, तो कट्टा टाकला असेल, इथूनच पूर्णच जायला लागेल आम्हाला. तिकडून इथून वाट होते पहिले, तर आता इकडून जायला लागेल. तर चला, तर आता पोचल्यावर जागेवर दाखवतोय पालखी तर पोचली असेल. चला तर मंडळी आता पोचलो आहे मी आपल्या राहण्याच्या ठिकाणी. बघा भाऊजी तर लवकर झाले. पालखी लय लवकर पोचली तुमची. तर तुम्ही बघू शकता फायनली पोचलो. जाम खुश झालो, म्हणजे पायांचं कुलकुलाच झाले सगळा. तर आता इथे बघा सगळी झोपलेली आहेत माणसं. तर आता मी पण अशा प्रकारे असंच झोपणार आहे, रेशबिश होणार सगळं. पाय बी बघा, पायाचं अवतार बघा. तर आता रेश होऊन असंच झोपणार यांच्यासारखा. चला इकडे जेवणाची सोय बघा पॉवरफुल चालू आहे. कोलबी फ्राय म्हणा असं वाटतंय. काय आहे जेवायला? कोलबी राईस. तुम्ही बघू शकता पालखी ठेवलेली आहे. यावर्षी बंगल्याचं काम चालू असल्यामुळे आम्हाला बाहेर असं बाहेर जागा आहे, तिथे झोपण्याची सोय आहे. म्हणजे आता इथे मांडप पण बनतात बघा. हा बंगल्याचं काम चालू आहे बघा. म्हणजे दरवर्षी बंगलाच असतं आम्हाला. तर इथे यायला भरपूर टाईम लागला आम्हाला. चला तर मंडळी आता फ्रेश झालो आहे. तर आता आराम करतो थोडा, सध्या इकडे टाकले. तर जेवायला पण भरपूर टाईम आहे. चला तर मंडळी आता फ्रेश झालो आहे. तर आता आराम करतो थोडा, सध्या इकडे टाकले. तर जेवायला पण भरपूर टाईम आहे. तर आता तर आता होत आलेली आहे. शेकटाची शेंगा पण टाकल्यात त्याच्यात. तर बघा जेवण बनवणार आहे सुद्धा. गारपर्यंत आंघोळ होतात बघा. तुम्ही बघू शकता आता जेवायला सुरुवात झालेली आहे बघा. लाईन लागलेली आहे जेवायला. साजन तर बघा आवरा आहे बघा, उग्र झालं जेवायला. शाकटाची शेंग दे 2 साजनला. आमचा जेवणाचा कार्यक्रम चालू आहे बघा. सगळी लाईन बसलो जेवायला. शंडकला 1 नंबर. चला तर मस्त जेवण झालंय. कोलबी भात होता, मस्त मजबूत जेवलो. भरपूर म्हणजे भरपूर जेवलो. तर आता मस्त इथं आता झोपतो आता डायरेक्ट. मंडळी तुम्ही बघू शकता तर मंडप आमचं रेडी झालेलं आहे. आणि मी पालखीची जागा बदलली बघा. पालखीला मस्त असं टेच केलं आहे. आणि आम्ही आमची झोपायची जागा लगेच तिकडे घेतली पालखीच्या इकडे. तर पहिले आम्ही तिकडे घेतलेली. तर आता झोपतो परत. चला तर आता मस्त झोप झालेली आहे. आणि आता आरतीचा पण टाईम होईल आता आमचा. तर आता आरती पण असणार आहे आमची. तर तुम्हाला बघायला भेटेल एकविरीची आरती. तर चला.
चला तर पार्टीला सुरुवात झालेली आहे बघा. आणि आमच्यात केवळ शेट पण ॲड झाला आहे बघा. मंथन सुद्धा आले आमच्या पार्टीला. आलं पैसे आलं. चला तर मंडळी आता आमची मस्त पार्टी पण झाली आणि तिथंच थोडं जेवलो. तर आता डीजे तर लागलाय तर आता जातोय नाचायला. मेहनत पालकीचा पहिला मान हे कोणाचा मित्रमंडळ एक वीरा नावाचा पनवेल कोल्हे या गावाचा मित्रमंडळ एक वीरा नावाचा पनवेल कोल्हे या गावाचा मित्रमंडळ एक वीरा नावाचा पनवेल कोल्हे या गावाचा मित्रमंडळ एक वीरा नावाचा. बघू शकता सर्वजण नाचतात. आता मी झोपतो. मी पण नाचून आलो. आता झोपायचा टाईम झाले आणि उद्या लवकर उठायचं आहे. तर चला उद्या एकविराची पालखी असणार आहे आपली वरती. लवकर घेऊन जाणार आहे आम्ही. तर बघायला भेटेल मला. तर चला